नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला पहा रे, लास्ट लेक्चर मध्ये आपण ही गोष्ट फार छान प्रकारे समजून घेतली मित्रांनो, की डीसी जनरेटर मध्ये जे इंड्युस्ड ईएमएफ होतात, ते इंड्युस्ड ईएमएफ मित्रांनो सायनोसॉइडल नेचरचे असतात. आणि त्या सायनोसॉइडल नेचर ऑफ इंड्युस्ड ईएमएफ ला आपण विथ द हेल्प ऑफ कम्युटेटर काय करतो मित्रांनो, तर एसी टू डीसी मध्ये कन्व्हर्ट करतो. आणि ही गोष्ट एकदम परफेक्टली मी सांगितलंय. त्याचबरोबर मी हे सुद्धा सांगितलं मित्रांनो, की जे इंड्युस्ड ईएमएफ आहेत, त्या इंड्युस्ड ईएमएफ चा जो फॉर्म्युला आहे, येस, त्या इंड्युस्ड ईएमएफ चा फॉर्म्युला जो आहे मित्रांनो, तो E इज इक्वल टू पी एल व्ही इंटू साइन थिटा. बरोबर आहे. हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग आता हे जे इंड्युस्ड ईएमएफ कंडक्टर मध्ये प्रोड्यूस होतात मित्रांनो, त्या इंड्युस्ड ईएमएफ ची डायरेक्शन आपल्याला कशा प्रकारे फाइंड आउट करायची आहे, तर विथ द हेल्प ऑफ फ्लेमिंग राईट हँड रूल नुसार आपल्याला फाइंड आउट करायची. बरोबर आहे. हे सुद्धा बोलणं आपलं त्या लास्ट लेक्चर मध्ये अगदी व्यवस्थित झालेलं होतं. आणि मी काय सांगितलं लेकरांनो, की जे राईट हँडचे जे 3 फिंगर्स आहेत, ज्याला आपण मिडल फिंगर, फर्स्ट फिंगर, ह्याला इंडेक्स फिंगर सुद्धा म्हणतो. आणि हा झाला लेकरांनो थंब. राईट. ओके. सो थंब शोज द मोशन ऑफ कंडक्टर और द डायरेक्शन ऑफ कंडक्टर. द फर्स्ट फिंगर और इंडेक्स फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. आणि जो मिडल फिंगर आहे तो शो करतो इंड्युस्ड ईएमएफ किंवा इंड्युस्ड करंटची डायरेक्शन. येस और नो? येस सर. मग मला सांगा, आता या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं लेकरांनो, तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की नॉर्थ कडून साऊथ कडे काय रे मॅग्नेटिक फील्ड पास होते, किंवा मॅग्नेटिक लाईन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन काय होतात लेकरांनो, पास होतात. मग बघा ना, जो इंडेक्स फिंगर आहे किंवा फर्स्ट फिंगर आहे, तो मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये. मोशन ऑफ कंडक्टर जो अशा प्रकारे आहे. ठीक आहे. तर मला सांगा, जो इंड्युस्ड करंट आहे लेकरांनो, तो आउटवर्ड येतोय. येस और नो? म्हणजे ह्या करंट मध्ये, ह्या कंडक्टर मध्ये जो करंट फ्लो होतोय, तो करंट आउटवर्ड डायरेक्शनला फ्लो होतोय. हे सुद्धा तुम्हाला खूप छान प्रकारे इथून समजत असेल. ठीक आहे. येस और नो? मग मला सांगा, की जी फ्लेमिंग राईट हँड रूल आहे, त्या रूलची स्टेटमेंट काय लेकरांनो, तर सगळ्यात स्टेटमेंट सांगताना बघा, फ्लेमिंग राईट हँड रूल स्टेट्स दॅट द थ्री फिंगर ऑफ राईट हँड, thumb, first finger and middle finger, which are mutually perpendicular to each other. आणि म्युच्युअली परपेंडिक्युलर म्हणजेच काय रे, ह्या प्रत्येक फिंगर मध्ये जो अँगल तयार होतो, तो अँगल किती डिग्रीचा असला पाहिजे लेकरांनो, तर 90 डिग्रीचा असला पाहिजे. ही सुद्धा गोष्ट अगदी तेवढीच महत्वाची आहे. चला बघा मग काय दिलंय. द फ्लेमिंग राईट, ठीक आहे, द फ्लेमिंग राईट हँड रूल इज यूज टू फाइंड द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. इंड्युस्ड ईएमएफ म्हणजे ईएमएफ लाच आपण व्होल्टेज मध्ये मेजर सुद्धा करतोय. अँड करंट इन अ जनरेटर. सो रूल स्टेटमेंट काय, इफ यू स्ट्रेच द थंब, फर्स्ट फिंगर अँड द मिडल फिंगर ऑफ युअर राईट हँड इन सच अ वे दॅट all the three fingers are mutually perpendicular to each other. Next one, the first finger shows the direction of magnetic field and the direction of magnetic field from north pole to south pole. बरोबर आहे. आणि लेकरांनो थंबची डायरेक्शन काय रे, शोज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर किंवा फोर्स अप्लाइड. हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि लास्ट लेकरांनो, ज्याच्यामध्ये आपल्याला इंड्युस्ड ईएमएफ ची डायरेक्शन फाइंड आउट करायची आहे, इंड्युस्ड करंटची डायरेक्शन फाइंड आउट करायची आहे, तो झाला मिडल फिंगर, शोज द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट और इंड्युस्ड ईएमएफ. ठीक आहे. आता ह्या जो यूज ऑफ रूल आहे, so it is used in the generator whenever mechanical energy is converted into electrical energy. हे तर खूप छान माहितीच आहे ना आपल्याला जनरेटर म्हणजे काय. त्याचबरोबर लेकरांनो, this law helps to determine the direction of current produced in the armature conductor. ठीक आहे. हा सुद्धा पॉइंट या ठिकाणी मी मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. चला मग आता ह्या गोष्टी तर नक्कीच तुम्हाला कुठूनही वाचल्यावर सुद्धा सहज समजत असतील. बरोबर आहे. ह्या गोष्टी तुम्हाला वाचल्यावर कुठूनही समजून सहज जात असतील. पण मला ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय वेगळं सांगायची इच्छा आहे, तर पहा लेकरांनो, टोटल आपल्याकडे 3 ऍक्सिस आहेत. हा झाला एक्स ऍक्सिस. बरोबर आहे. हा झाला लेकरांनो वाय ऍक्सिस. ठीक आहे. आणि हा जो आहे तो काय लेकरांनो झेड ऍक्सिस आहे. बरोबर आहे. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आहे, झेड ऍक्सिस. आता मी काय करतोय लेकरांनो, हे जे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स वाय झेड, हे जे 3 कोऑर्डिनेट्स आहे, ह्याचं रिप्रेझेंटेशन मी अशा सुद्धा प्रकारे करू शकतो. तर पहा, हा झाला लेकरांनो निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. ठीक आहे. हा जो आहे तो काय रे, हा निगेटिव्ह वाय ऍक्सिस. राईट आहे.
आणि हा काय लेकरांनो मधल्या बाजूला जो ड्रॉ करतोय तो आहे निगेटिव्ह झेड ऍक्सिस. येस ऑर नो? येस सर. क्लिअर? बघा आता इथे तुम्हाला काय कळेल आणि समजून घ्यायचा सुद्धा प्रयत्न करायचा तेवढाच. हा जो मिडल फिंगर आहे हा एक्स, हा वाय ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस. पहा लेकरांनो समजून घ्या. हा बघा आउटवर्ड आहे मिडल फिंगर. आउटवर्ड आहे म्हणजे काय रे बाळांनो? तर पॉझिटिव्ह झेड ऍक्सिसला आहे. बरोबर आहे. एक्स एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस. हा जो वरच्या बाजूला दिसतोय हा आहे बाळांनो पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि हा दिसतोय ना तुम्हाला निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. बघा हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे का नाही? येस सर. हा पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. ठीक आहे. काय अडचण? आता ह्याच फिंगरला जर मी अशा प्रकारे प्लेट केले मित्रांनो तर हा झाला निगेटिव्ह वाय ऍक्सिस, हा झाला निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आणि हा झाला निगेटिव्ह झेड ऍक्सिस. कारण मरच्या मध्ये चाललाय ना. बरोबर आहे. निगेटिव्ह वाय ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आणि हा काय लेकरांनो निगेटिव्ह झेड ऍक्सिस. क्लिअर? त्याच ठिकाणी जर मी अशा प्रकारे फिंगर प्लेस केलं बाळांनो तर हा झाला येस पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, हा झाला बाळांनो पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि हा झाला निगेटिव्ह येस झेड ऍक्सिस. क्लिअर? जर ह्याला मी अशा प्रकारे प्लेस केलं बाळांनो तर हा झाला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, हा झाला येस निगेटिव्ह वाय ऍक्सिस आणि हा झाला पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस. कळतंय का? येस सर. अगदी छान प्रकारे कळलंय. एकदा फिंगरचं नियोजन तुम्ही स्वतः अप्लाय करून बघण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. मग चला मग आता बघा लेकरांनो इथे काय सांगितलंय की हा कंडक्टर आहे. कंडक्टर मध्ये करंटची डायरेक्शन आहे, मॅग्नेटिक फ्लक्स आहेत. ठीक आहे. आणि मला ह्या फिंगरवर ह्या डायग्राम वरती तुम्हाला थोडस ठीक आहे एक्सप्लेन करण्याची इच्छा आहे. काय एक्सप्लेन करायचंय तर पहा रे आता इथे लेकरांनो बघा फ्लक्सची डायरेक्शन नॉर्थ पोल कडून कुणाकडे साऊथ कडे. तर फर्स्ट फिंगर इथे. बरोबर आहे. कंडक्टरची मोशन कशी आहे तर कंडक्टरची मोशन ही अशा प्रकारे रोटेशन आहे कंडक्टर. ठीक आहे अशा प्रकारे. बरोबर आहे. हा कंडक्टर आहे तर हा अशा प्रकारे रोटेट होतोय. फोर्स वरच्या बाजूला लागतोय. बघा माझं फिंगर कुठे आहे रे आउटवर्ड आहे. मग आता ह्याला मॅच करा. फोर्स वरती आहे, मोशन ऑफ कंडक्टर आहे, मॅग्नेटिक फ्लक्स इकडे, हा आउटवर्ड आहे तर इकडे ड्रॉ केलंय. आलाय का नाही? येस और नो? आहे ना सोपं? आहे लेकरांनो नक्कीच खूप सोपं आहे. परत एकदा ट्राय करू. पहा रे हा जो आहे तो मोशन ऑफ कंडक्टर आहे. बरोबर आहे. हा जो आहे लेकरांनो तो फ्लक्स आहे, मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे. आणि या बाजूला जे दिसतंय आपल्याला ते काय लेकरांनो हे आहे इंड्युस्ड करंट. इंड्युस्ड करंट किंवा इंड्युस्ड ईएमएफ. राईट आहे. मग मला सांगा आता इथे तुम्हाला कुठले कुठले ऍक्सिस दिसत आहे? ठीक आहे. कुठले कुठले ऍक्सिस दिसतात लेकरांनो तुम्हाला या ठिकाणी? तुम्ही म्हणणार सर हा तर पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आहे. बरोबर आहे. आणि अगदी नक्कीच हा जो आहे तो काय लेकरांनो सो निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. क्लिअर? आणि हा काय रे इंड्युस्ड करंट हा काय लेकरांनो हा आहे पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस. क्लिअर? येस सर. पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस. पाहून घ्या इथे. क्लिअर? आणि इथं सुद्धा ह्याच रिप्रेझेंटेशन या ठिकाणी परत एकदा मी केलेलं आहे. ठीक आहे. हा फिंगर तुम्ही अशा प्रकारे प्लेस करू शकता. तिथे तुम्हाला थंब कळेल मोशन ऑफ कंडक्टर. थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ कंडक्टर मोशन. फर्स्ट फिंगर indicates the direction of flux. Middle finger indicates the induced EMF or direction of current. क्लिअर आहे? येस सर. मग तुम्ही म्हणणार हे काय सर? हे तर कोणी सांगेल ना. तुम्ही पाहताय आणि तुम्ही इथे एक्सप्लेन करताय. तर लेकरांनो आता किती छान आहे हे तुम्हाला नेक्स्ट डायग्राम मध्ये कळेल. बघा इथे मी 4 डायरेक्शन, 4 वेगवेगळ्या कंडिशन सुद्धा तयार केलेल्या आहेत. चला मग मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कुठे आहे? नॉर्थ कडून साऊथ कडे. हे घ्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. कोई शक? नो सर. हा झाला फर्स्ट फिंगर. बरोबर आहे. क्लिअर आहे. बघा मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन. मोशन कुठल्या बाजूला आहे रे? वरच्या बाजूला आहे. मोशन डाऊनवर्ड आहे. मोशन अपवर्ड, मोशन डाऊनवर्ड. तो बच्चों मोशन अपवर्ड है. इंड्यूस्ड करंट डायरेक्शन कुठे रे? आउटवर्ड है. यस और नो? यस सर. चलो फिर देखो ये हो गया और ये हो गया. खत्म. सो यहाँ पर बोलो ये हे जे आहे ही आहे वेलॉसिटी मोशन ऑफ कंडक्टर, ही आहे मॅग्नेटिक फील्ड आणि हा आहे इंड्यूस्ड करंट. इंड्यूस्ड करंट किंवा इंड्यूस्ड ईएमएफ. ठीक आहे. हे झालं मोशन. इथे फक्त लिहितो लेकरांनो समजावं म्हणून काय रे फ्लक्स. चला परत बघू. इथे चेक करा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय रे? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन या बाजूला आहे म्हणजे नॉर्थ कडून साऊथ कडे. मोशन ऑफ कंडक्टर कुठे आहे? वरच्या बाजूला मोशन ऑफ कंडक्टर आहे. ही झाली मोशन ऑफ कंडक्टर.
हे झालं लेकरांनो फ्लक्सची डायरेक्शन. ठीक आहे. आता चेक करा. बघा या ठिकाणी ह्याला रिप्रेझेंट कसं करायचंय? बघा फर्स्ट फिंगर इकडे, थंब शोज मॅग्नेटिक फील्ड आणि इंड्युस्ड करंट, इंड्युस्ड ईएमएफ कुठे आहे? मध्ये आहेत ना, मिडल मध्ये आहेत, म्हणजे या ठिकाणी डायरेक्शन ही अशा प्रकारे. हे झालं लेकरांनो इंड्युस्ड ईएमएफ और इंड्युस्ड करंट. राईट आहे? येस सर. चला ह्या डायग्रामला अप्लाय करून घेऊ. इथे मॅग्नेटिक फ्लक्सची डायरेक्शन कशी आहे रे? इकडे फ्लक्सची डायरेक्शन आहे. येस सर. मोशन कुठे आहे? डाऊनवर्ड मोशन आहे. हे झालं फ्लक्सचं डायरेक्शन. हे मोशन डाऊनवर्ड आहे बाळांनो. ठीक आहे. आता काय रे? आता पाहायचं इंड्युस्ड ईएमएफ. चला चेक करू. फ्लक्सची डायरेक्शन आहे, मोशन इकडे आणि इंड्युस्ड ईएमएफ कुठे आहे? फिंगर मध्ये चाललंय ना. आणि फिंगर मध्ये चाललं म्हणजे काय रे राजांनो? तर हे इकडे. ठीक आहे. हे झालं इंड्युस्ड ईएमएफ. ठीक आहे. इंड्युस्ड ईएमएफ और करंट. दॅट्स इट. काय प्रॉब्लेम? काहीच नाही सर. किती सोपं करून सांगितलं तुम्ही. फ्लक्स इकडे पास आहे, मोशन खाली आहे. फर्स्ट फिंगर मध्ये चाललंय, मध्ये मध्ये तुम्ही सांगितले निगेटिव्ह झेड ऍक्सिस बाहेर आला तर पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस. तुम्हीच सांगितलं की सर हे तर स्पष्ट अर्थ आम्हाला कळतंय. हे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, हे पॉझिटिव्ह ऍक्सिस आहे. एवढं तर शहाणे आहोत सर. मला माहिती आहे, मला तुमच्यावर खूप जास्त विश्वास आहे. ठीक आहे. चला इकडे कंडिशन बघा रे. मॅग्नेटिक फ्लक्सची डायरेक्शन काय लेकरांनो? नॉर्थ कडून साऊथ कडे. तर ही डायरेक्शन कशी झाली? फ्लक्सची. बरोबर आहे. मोशन ऑफ कंडक्टर कुठे आहे? बघा एरो डाऊनवर्ड आहे. ठीक आहे. चला चेक करू. मॅग्नेटिक फील्ड इकडे, मोशन ऑफ कंडक्टर इकडे. आता मला सांगा इंड्युस्ड ईएमएफ कुठे आहे? आउटवर्ड आहे. आहे का नाही इंड्युस्ड ईएमएफ आउटवर्ड? तर हे इंड्युस्ड ईएमएफ इकडे आलं. ठीक आहे. हे झालं मोशन आणि हे झालं लेकरांनो इंड्युस्ड ईएमएफ और त्यालाच आपण काय लिहूत रे? इंड्युस्ड करंट. ठीक आहे. आहे का नाही सोपं? ठीक आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला थोडस चांगल्या प्रकारे समजून घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. चला पाहून घ्या व्यवस्थित. तर लेकरांनो, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हा प्रत्येकांना व्यवस्थित कळाला असेल आणि जर ह्या व्हिडिओमध्ये कुठे काही अडचण असेल, कुठे काही कन्फ्युजन असेल, तसं तर प्रश्न मी कुठे ठेवलाच नाहीये तुम्हाला कन्फ्युजनचा. पण जरी असेल लेकरांनो तर एक छोटासा मेसेज करा कमेंट बॉक्समध्ये. नक्कीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी तिथे तयार असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय.